गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. चैतन्याचा मार्ग म्हणजे आपल्याला सर्वस्व प्राप्त करून देणारा मार्ग, आपल्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन घडवणारा मार्ग, आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारा हा मार्ग. कोणी करायला पाहिजे, कोणी चालायला पाहिजे? सगळ्यांनी चालायला पाहिजे. पण दुर्दैवाने सगळे लोक या मार्गाकडे आकर्षित होत नाही. काय कारण असेल बरं? हा जर इतका पोटंट मार्ग असेल, प्रत्येकाला वाटतं की माझं चांगलं व्हावं, भौतिक जीवनात मला समृद्धी मिळावी, मानसिक जीवनात मला शांतता मिळावी, आध्यात्मिक जीवनात मला आनंद मिळावं, असं कुणाला वाटत नाही. असं सगळ्यांना वाटतं. पण असं सगळ्यांना वाटून सुद्धा सगळे लोक या मार्गाकडे आकर्षित होऊ शकत नाहीत. आणि याचं एकमेव कारण म्हणजे मन आणि माया. मन आणि ही जी माया आहे, ह्या गोष्टींमध्ये ते इतके गुरफटून गेलेले असतात की त्यांना योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, आणि ह्या मार्गापर्यंत येण्यासाठी गुरुची कृपा आवश्यक आहे. गुरु कृपेशिवाय कोणीही या साधनेपर्यंत पोहोचू शकत नाही. पहिली त्याला गुरुकृपा. आणि गुरुकृपा कोणाच्या माध्यमातून मिळणार? तर सत्संगाच्या माध्यमातून मिळेल. सत्संगाच्या माध्यमातूनच सद्गुरूची कृपा आपण आकर्षित करू शकतो. आणि त्याच्याकरता एकाच गुरुकडे आपण सतत त्याचे सद्विचार ज्यावेळेस ग्रहण करतो, हळूहळू त्या सद्विचारांच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं, डिक्लटरिंग होतं. आणि संचित कर्म म्हणजे 84 लक्ष योनी आपण फिरून आलेलो आहोत. आणि या 84 लक्ष योनींचे जे कर्माचे बंधन आहेत ते आपल्या, जसं एखादी सॉफ्ट सॉफ्ट कॉपी असते एखाद्या फ्लॉपीमध्ये किंवा पेन ड्राईव्ह मध्ये, अगदी तसंच आपल्या 84 लक्ष योनींचा लेखाजोखा आपल्या या आध्यात्मिक नाडीमध्ये म्हणजे सुषुम्ना नाडीमध्ये स्टोअर केलेला असतो. मग कोणत्या जन्मात तुम्ही काय पाप केलेले आहेत आणि त्या पापांचे सगळेच्या सगळं रेकॉर्ड आपलं सुषुम्ना नाडीमध्ये असतं. आणि जेव्हा वात पित्त कफ म्हणजे इडा पिंगला आणि सुषुम्ना नाडीवर प्राणायामाचा आघात होतो, म्हणजे तपाचरण होतं, ते तप आणि सद्गुरूची कृपा या दोनच गोष्टी आहेत जगात की जे सुषुम्ना नाडीमध्ये साठलेले कर्माचं संचित कर्माचं प्रारब्ध जाळू शकतील. बस हे दोनच ऑप्शन्स आहेत. एक तर तुमचं तप आणि दोन म्हणजे सद्गुरूची कृपा. सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. इथं या आपल्या साधनेमध्ये आपल्या सद्गुरु परंपरेतील सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज आणि तीच परंपरा ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. साधकाचं साधन म्हणजे तपाचरण आणि सद्गुरूची कृपा, या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात, इडा आणि पिंगला जेव्हा एकत्र येतात, तेव्हा तिथलं डिक्लटरिंग होतं. डिक्लटरिंग म्हणजे पापांची निवृत्ती. भोग जर असतील ना तुमच्या नशिबात लिहिलेले, मग तुम्ही एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री असा, विमान अपघात जर तुमच्या सुषुम्ना नाडीमध्ये जर लिहिलेला असेल आणि त्याच्यात जर तुमचा मृत्यू लिहिलेला असेल तर तो टळू शकत नाही. तुमच्या विषय लक्षात आला की नाही? जर तुम्ही कोणीही असा, काही असा, काहीही करा, जर तुमच्या सुषुम्ना नाडीमध्ये त्याचं इम्प्रिंटमेंट असेल की अमुक अमुक दिवशी अमुक अमुक तारखेला हे होणार, ते होणार म्हणजे होणार. हा, हे टळू शकतं. हे टळू शकतं. आणि हे टाळण्याचे फक्त दोनच रस्ते आहेत, आणि ते म्हणजे तुमचं तपाचरण आणि दुसरी म्हणजे सद्गुरूची कृपा. आणि सद्गुरूची कृपा आकर्षून घेण्यासाठी सद्गुरूला समर्पण असलं पाहिजे. तन मन धन जो कुछ है
सब तेरा तेरा तुझको अर्पण, क्या लागे है मेरा. हा भाव आपला जेवढा दृढ आणि या भावाशी आपण जेवढे ऑनेस्ट, जेवढे ट्रान्सपरंट असू, सद्गुरूची कृपा आपण आकर्षित करू शकू. सद्गुरूची कृपा झाली आणि जर तुम्ही निष्ठेने चैतन्याच्या मार्गावर चाललात तर प्रारब्ध बदलून टाकण्याची ताकद या साधनेमध्ये आहे. आणि म्हणून मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो, मी काही इथं तुमचा गुरु वगैरे नाहीये, मी फक्त एक टीचरची भूमिका निभावत आहे. जेव्हा आपण गुरुची मानस पूजा करतो तेव्हा आपले सद्गुरू सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज, ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली आपल्या सोबत असतात. यालाच म्हणतात गुरु मानस पूजा. ही सदेह सदेह सद्गुरूचा सहवास अनुभवण्याची ही साधना आहे. आणि आपण दररोज आपल्या सद्गुरूची मानस पूजा करतो म्हणजे आपले सद्गुरू आपल्या सोबत सदेह असतात. हा भाव मनात प्रकट केला पाहिजे, असला पाहिजे. इथं हे जे ज्ञान आहे हे माझ्या मुखातून जरी पडत असलं तरी पाण्याची टाकी लक्षात घ्या, पाण्याची टाकी तिकडे सांगवीला आहे, सांगवीला. आणि सांगवीहून हे ज्ञान ट्रान्समिट होतं आणि फक्त माझं तोंड नळ, नळ, या नळातून पाणी पडतं, या नळातून पाणी पडतं म्हणजे या नळाची काही कमाल नाहीये. या ब्रह्मरसाने तुम्ही तृप्त होतात, याच्यात ही ताकद आहे माझ्या सद्गुरूची, ही ताकद आहे माझ्या सद्गुरू परंपरेची. आणि ही साधना किंवा हे ज्ञान ग्रहण करून तुमच्या जीवनात किंवा कुणाच्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन व्हावं हे सुद्धा माझे सद्गुरूच ठरवतात, ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलीच ठरवतात. इथपर्यंत कोणी यावं, मी तर काही कोणाला बोलवत नाही, मी कोणाला बोलवत नाही. हा मी माझ्याकरता नियमच करून घेतलेला आहे की मी इथं कोणालाही बोलवत नाही. आणि तरीही तुम्ही इथं येऊन पोहोचतात, ही ताकद आहे, ही आकर्षणाची ताकद आहे माझ्या सद्गुरूची. फोडिले भांडार माझ्या धन्याचा हा माल, येथे मी हा माल भार वाही. हळूहळू हळूहळू ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. ट्रान्सफॉर्मेशन होताना साधनेत नित्य नियमाने सातत्याने चाललं पाहिजे. आपण कोणी म्हणतो मी सुंदर आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी हिंदू आहे, मी मुसलमान आहे, हे आपल्याला कसं समजतं? जेव्हा बाहेरचे लोक आपल्याला सांगतात तेव्हा, अरे तुझा आवाज खूप छान आहे बरं का, तुझे केस खूप छान आहेत बरं का, तुझा रंग, तुझा स्किनचं कॉम्प्लेक्शन खूप छान आहे बरं का, हे आपल्याला बाहेरचे लोक सांगतात. पण तुम्हाला मी सांगतो, बाहेरच्या लोकांनी कितीही सांगितलं तरी जोपर्यंत तुम्हाला आतून ती गोष्ट पटत नाही, जोपर्यंत तुम्ही त्याला स्वीकारत नाहीत, हा यार मी चांगलं म्हणतो, मी चांगलं गाणं म्हणतो, हे बाहेरच्या लोकांनी सांगितलं, मग मी ते स्वीकारलं आणि मग मला असं वाटायला लागलं की मी गायक आहे. विषय लक्षात आला का तुमच्या? विषय लक्षात आला? लोकांनी काय सांगितलं आणि ते तू स्वीकारलं. समजा व्यंकटेश जन्माला आला आणि त्याला एका मुस्लिम घरात त्याला दत्तक देऊन टाकलं असतं, त्याने आता नमाज पडला असता, येस ऑर नो? आणि स्वतःला काय समजलं असतं? मुसलमान समजलं असतं, मुस्लिम समजलं असतं. म्हणजे बाहेरचे लोक काय सांगतात याच्यानुसार आणि तुम्ही ते काय स्वीकारतात त्याच्यानुसार. असे अनेक उदाहरणं मला देता येतील की ज्यांचा जन्म मुस्लिम समुदायामध्ये झालेला आहे पण त्यांनी स्वतःला कधी मुस्लिम म्हणून स्वीकारलं नाही. फॉर एक्झाम्पल, कोण? श्री एम यांचा जन्म कुठे झाला? मुस्लिम घराण्यात झाला, मुस्लिम जन्मात झाला, पण ते स्वतःला हिंदूच समजतात. ती कोणीतरी गायिका आहे, दादा गुरूंच्या इथं गाणं म्हणते, ती स्वतःला मुस्लिम घराण्यात जन्माला येऊन सुद्धा ती स्वतःला हिंदू समजते. असे काही हिंदू पण असतील की जे हिंदू जन्माला येऊन सुद्धा स्वतःला मुस्लिम समज असतील. तर हा जो बाह्य समज आहे, कोणीही हिंदू नाही, कोणीही मुस्लिम नाही, आतून तुम्ही कोण आहात याच्याकरता तुम्हाला आत उतरलं पाहिजे. आणि दररोज आपण मेडिटेशन करतो म्हणजे 24 तासातले निदान 24 मिनिटं आपण काय करतो? आत्मपरीक्षण करतो. आणि आत्मपरीक्षणामध्ये मी कोण आहे,
मी नक्की कोण आहे? मी हिंदू आहे की मी मुसलमान आहे? मी काळा आहे की मी गोरा आहे? मी उंच आहे की मी बुटका आहे? मी भारतीय आहे का मी कोण आहे? मी नेमका कोण आहे? ही आयडेंटिटी शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि कुणाला दाखवण्याकरता नाही, कोणी सांगितलंय म्हणून नाही. इथं मीच माझ्याशी प्रामाणिक आहे आणि मीच मला दररोज शोधायचा प्रयत्न करतो की मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, मी कशा करता आलेलो आहे आणि मी जाणार कुठे आहे. आणि अध्यात्मामध्ये, स्पिरिच्युअल सायन्स मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. मैं देह नहीं नश्वरनासी, मैं अलख निरंजन अविनाशी. I am not this body, I am not this mind also, I am the soul. शिवोहम शिवोहम, I am शिवा. हे सांगून ठेवलंय अध्यात्मशास्त्रामध्ये, हे सांगून ठेवलेलं आहे. आणि अनेक साधूंनी त्यांच्या त्यांच्या स्टाईलने वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. शंकराचार्य म्हणतात, नित्योहम मुक्तोहम शुद्धोहम बुद्धोहम अमर आत्मा सच्चिदानंद मैं हूं. हे शंकराचार्यांची स्टाईल होती, ही त्यांच्या स्टाईलने त्यांनी सांगितलं. आणि ज्याला जसं समजेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात? काय म्हणतात? हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है. तेरी रंग भूमि यह विश्व धरा, हर खेल में मेल में तू ही तो है. सागर से उठा बादल बन के, बादल से गिरा जल हो करके, लहर बना नदियां गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है. ही स्टाईल कुणाची होती? तुकडोजी महाराजांची. त्यांनी त्यांच्या स्टाईलने हेच प्रतिपादित केलं. नंतर आपल्या मुक्ताबाई काय म्हणतात? काय म्हणतात? ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, एकच माती नाना भांडी, एकच माती नाना भांडी, रांजण आणि सुगडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा, म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा, खरे आणि रोकडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. याचा अर्थ काय झाला? सगळ्या साधूंनी, सगळ्या साधू संतांनी, ज्यांनी ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं, त्यांनी एकच गोष्ट सांगितली. काय? गण गण गणात बोते, सबका मालिक एक. फक्त हे समजण्यासाठी, हे मी कितीही तोंडाने तुम्हाला सांगितलं माझ्या तोंडाने, तरीही जोपर्यंत तुम्ही हे स्वीकारत नाही. लक्षात आलं का तुमच्या? व्यंकटेशने स्वीकारलं की मी हिंदू आहे, येस ऑर नो? स्वीकारलं म्हणून तू आज हिंदू आहेस. तू जर स्वीकारला नाही तर नाही राहणार. तर हा जो स्वीकार आहे, हा स्वीकार मी तुम्हाला कितीही सांगितलं तर हा स्वीकार होऊ शकत नाही. तुम्ही स्वतः स्वीकारलं पाहिजे. काय? सबका मालिक एक, गण गण गणात बोते. समाधीस्थ होऊन गेलेत. साईबाबा पण गेलेत सांगून, साईबाबा पण गेलेत आणि गजानन महाराज पण गेलेत सांगून, गण गण गणात बोते. आज आपण आपल्या गाडीवर मस्त लिहितो गण गण गणात बोते, आणि त्या गाडीला जर कोणाचा कट लागला तर आपण लगेच त्याच्याशी भांडायला उठतो. अरे मग गण गण गणात बोतेचा अर्थ काय झाला? तो नुसता गाडीवर लिहून उपयोग नाहीये, तो तू तुझ्या मनाने स्वीकारला का? दिस इज द क्वेश्चन. आणि मनाने स्वीकारणं हे महत्वाचं आहे.
विषय समजला की नाही? आणि म्हणून हे जे ब्रह्मज्ञान आहे, कितीही बोमट्या मारून कोणी कितीही सांगितलं तरी जोपर्यंत तुमच्यावर गुरुकृपा होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा स्वीकार करत नाही. आणि गुरुकृपा होण्यासाठी सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. आता गुरुपौर्णिमा येते, आपण तयारी केली पाहिजे, स्वतःची मनाची तयारी केली पाहिजे. गुरुपौर्णिमा हा वर्षातला एक दिवस असा असतो की ज्या दिवशी गुरुचं ट्रान्समिशन, गुरुच्या परंपरेचा सगळ्याच्या सगळ्या परंपरेचं ट्रान्समिशन त्या दिवशी आपल्यावर प्रक्षेपित होतं. आणि अशी गुरुकृपा, अशा गुरुकृपेत न्हावून निघण्यासाठी आपण सद्गुरूंची चरण वंदना केलीच पाहिजे. फिजिकली शरीराने जाऊन, अगदी भौतिक शरीराने तिथं जाऊन आपण सद्गुरूच्या चरणांवर नतमस्तक झालं पाहिजे. कारण वर्षातले अनेक दिवस असतात आणि त्या दिवसातला हा जो व्यास पौर्णिमेचा दिवस असतो त्या दिवशी सद्गुरूचं ट्रान्समिशन, सद्गुरूची एनर्जी, जसं पौर्णिमेला जसा चंद्र पूर्ण त्याच्या सगळ्या छटांनी परिपूर्ण प्रकाशित झालेला असतो. अगदी त्या दिवशी आपले सद्गुरू गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण त्यांच्या देण्याच्या, त्यांच्या हजार हातांनी ते द्यायला बसलेले असतात. फक्त आपली झोळी तपाचरणाने स्ट्रॉंग बनवली पाहिजे. आपण जेवढं घेऊ शकू, जेवढी झोळी स्ट्रॉंग तेवढी आपण जास्त घेऊ शकतो. आणि झोळी स्ट्रॉंग करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? दररोज साधना केली पाहिजे. त्याच्याने काय होईल? आपली झोळी स्ट्रॉंग होईल. जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती. वर्षातले काही दिवस स्पेशल असतात. तसेच तुम्हाला माहिती नसेल, आज प्रतिपदा आहे. आजपासून गुप्त नवरात्र चालू झालेले आहेत. नवरात्र तुम्हाला माहिती आहेत, शारदीय नवरात्र, आषाढी नवरात्र, हे गुप्त नवरात्र असतात. आणि आजपासून 9 दिवस आपण काय केलं पाहिजे? विशेष साधना केली पाहिजे, जेणेकरून त्या त्रिपुर सुंदरी म्हणजे चैतन्य शक्ती, ब्रह्मांडीय ऊर्जा आपण जास्तीत जास्त आकर्षित करू शकू. कुणाला लक्ष्मी पाहिजे तर लक्ष्मी प्राप्त होईल, कुणाला शक्ती पाहिजे तर शक्ती प्राप्त होईल, कुणाला विद्या पाहिजे, विद्या म्हणजे सरस्वती, तर त्यांना सरस्वती प्राप्त होईल. देवीचे अनेक रूप आहेत, छिन्नमस्ता, बगळामुखी, मातंगी देवी, आणि या सगळ्याच्या सगळ्या 9च्या 9 नवदुर्गा यांची शक्ती आजपासून पुढचे 9 दिवस या ब्रह्मांडावर विशेष प्रक्षेपित होणार आहेत. फक्त तुम्ही स्वतःला ट्यून केलं पाहिजे ते ग्रास्प करण्यासाठी. मग काय केलं पाहिजे? या 9 दिवसात स्वतःच्या मनाशी संकल्प केला पाहिजे की मी एकही दिवस ब्रह्मक्रिया चुकवणार नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, घरी जर रात्रीचा तुम्ही सत्संग करतच असाल आणि घरी तुम्ही जर देवारा वगैरे मांडून ठेवला असेल तर तिथं आपल्या सद्गुरूची प्रतिमा, गुरु दत्तात्रेयाची प्रतिमा आणि कलशाची मांडणी केली पाहिजे. कलश ही अशी गोष्ट आहे की जी ब्रह्मांडीय ऊर्जा खेचून घेते. बघा, तुमच्या घरात जर काही निगेटिव्हिटी असेल तर निघून गेल्याशिवाय राहणार नाही. कलशाची स्थापना करा. कलशाची स्थापना कशी करायची हे मला तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. सगळ्या ठिकाणी भरपूर ज्ञान आहे. मी इथं तुम्हाला ज्ञान देण्यासाठी बसलेलो नाहीये, मी तुम्हाला इथं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या जीवनातली निगेटिव्हिटी घालवायची असेल आणि पॉझिटिव्हिटी आकर्षित करायची असेल तर आजपासूनचे पुढचे 9 दिवस स्पेशल आहेत, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी म्हणतो आपण त्याला, आणि त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा. खूप सुंदर, खूप छान. तुम्ही फक्त तुमची झोळी मजबूत करा. ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्यावर प्रक्षेपित होत आहे. हजारो हातांनी तो माझा सद्गुरू तुम्हाला देण्यासाठी बसलेला आहे. तुमची झोळी मजबूत ठेवा. आणि झोळी मजबूत करण्यासाठी तपाचरण, साधना, सेवा, सत्संग. बस. समजलं तर समजलं, नाही समजलं तर द्या सोडून. पण दिस विल ब्रिंग द ट्रान्सफॉर्मेशन. असं ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या आयुष्यात यावं. जनावराचा नाश होऊन मनुष्यत्व तुमच्यात प्रगट व्हावं. मनुष्यत्वन चांगला मनुष्य तुमच्या माध्यमातून बनावा.
आणि चांगल्या मनुष्यातच माझ्या सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने तुमच्यात देवत्व प्रकट व्हावं, या शुभेच्छेसह आजचा हा सत्संग आपण इथं थांबूयात. श्री गुरुदेव दत्त.